आता आपण थेट सरपंच संतोष देशमुख खटल्यासंदर्भातली बातमी पाहूयात। विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाली होती। बीड प्रकरणामध्ये अपडेट समोर येते। त्या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर होते। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये हा दावा केलाय। चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाली आणि त्यानंतरच सरपंच संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली। या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर असल्याचा दावा यावेळेस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। आज सरपंच हत्या खटल्याचा दुसरी सुनावणी सुरू आहे आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम आज उपस्थित आहेत। गेल्या सुनावणीला ते उपस्थित नव्हते, मात्र या सुनावणीसाठी ते उपस्थित असून त्यांच्याकडून आता एक दाखले दिले जात आहेत। बैठक झाली होती 29 नोव्हेंबर रोजी या सर्व आरोपींची आणि सर्व आरोपी या बैठकीमध्ये उपस्थित होते। विष्णू चाटेच्याच ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला ही बैठक झाली होती। आज संपूर्ण खटला सुनावणीच्या आधी उज्ज्वल निकम यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली। एकूणच केस संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये मोठा दावा केलेला आहे। विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर होते। 29 नोव्हेंबरला ही बैठक झाली आणि त्यानंतर काही दिवसातच निर्घृणपणे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, सध्या खटल्याची सुनावणी सुरू आहे, काय घडतंय सुनावणीत? सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ज्येष्ठ सरकारी वकील आणि याचा युक्तिवाद करणारे वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या मुद्द्याला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीलाच या सगळ्यांची मीटिंग 29 नोव्हेंबर रोजी झालेली होती। नांदूर फाटा इथं सगळेजण जे सीसीटीव्ही मध्ये दिसत होते त्या सगळ्यांची मीटिंग झाली आणि त्यानंतर हा सगळा कट कारस्थान रचला गेला असं युक्तिवाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या सुनावणीच्या सुरुवातीलाच मूळ मुद्दा आलेला आहे की कराड सोबतची जी विष्णू चाटे असेल किंवा इतर आरोपी आहेत त्यांचं एकमेकांशी संगनमत होतं आणि वारंवार खंडणी आणि या सगळ्या प्रोसेसिंगसाठी एकमेकांशी मध्ये त्यांच्या चर्चा होत होती असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीलाच ह्या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकल्यानंतर आता पुढच्या प्रत्येक मुद्द्यांवर काय काय नेमकं सरकारी वकिलांच्या वतीने आपलं म्हणणं मांडलं जाणार आहे पाहूयात। जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहिलं सरपंच हत्येचा खटला सुरू आहे आणि काय घडतंय कोर्टामध्ये याची अपडेट आपण पाहतोय। संपूर्ण घटनेला कराडनं गाईड केलं असं निकम यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच आंधळेनं कराड आणि चाटेला 3 वेळा फोन केल्याचा दावाही करण्यात आलाय। संपूर्ण घटनेला कराडनं गाईड केलं असून आंधळेनं कराड आणि चाटेला 3 वेळा फोन केल्याचं यावेळेस निकम यांनी सांगितलंय।